घरात असलेला कांदा जेवढं मला रडवतो तेवढं मला दुसरं कोणीच रडवत नाही. तर पाहू आता ते कसं. तर मला बनवायचा होता आज हिरव्या वाटणातला मसाले भात. तर तुम्ही म्हणता ना आता हिरव्या वाटणातला मसाले भात आम्ही पहिल्यांदाच पाहतोय. तर मी पण ही रेसिपी यूट्यूबवरती कुठेच पाहिली नाही आणि मला पण ही रेसिपी कोणीच सांगितली नाही. तर फर्स्ट टाईम मीच ही रेसिपी घरी ट्राय केली होती. तर पाहू आता मी त्यासाठी काय काय लागतंय ते घेतलेलं आहे. तर इथे मी एक मोठा कांदा असा उभा कट करून घेतलेला आहे, जी की त्याच कांद्याने मला खूप रडवलं आहे. आणि त्यानंतर इथे मी थोडेसे ओले वाटाणे घेतलेले आहेत. त्यानंतर इकडे मी 2-3 अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडासा इथे लसूण पण घेतलेला आहे. त्याचबरोबर आलं घेतलेलं आहे आणि इथे थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे. कांदा सोडून आता मी ह्या सगळ्याचं एकत्र वाटण करून घेणार आहे. तर इकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि वाटाणा घालून घेतला. आता याचंच मला वाटण करायचं आहे आणि याच वाटणाचा आपल्याला मसाले भातच बनवायचा आहे. आज मी घरी एकटीच असल्यामुळे मी एकटी पुरताच हा भात बनवणार होते आणि जो की हा भात मी कुकरमध्येच बनवणार होते. तर पाहू शकता तुम्ही इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे वाटाणे वगैरे सगळे इथे मी टाकून घेतलेलं आहे. आता याचं मी वाटण करून घेते. याचं वाटण जास्त बारीक पण नाही करायचं आणि जास्त मोठं पण नाही करायचं. तर यामध्ये मी पाणी न टाकता मस्त असं वाटण करून घेतलेलं आहे. लगेच इकडे मी गॅस पेटवून घेतला आणि लगेच कुकर ठेवून घेतला. कुकर तापला की त्यामध्ये लगेच तेल टाकून घेतलं. तेल असं मस्त तापलं की त्यामध्ये लगेच मी इथे एक अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये लगेच अर्धा चमचा मी जिरं टाकून घेतलं. आता जिरं पण चांगलं तडतडलं की लगेच त्यामध्ये कट केलेला कांदा टाकून घेतला. कांदा मी 1-2-4 मिनिट परतून घेतला आणि त्यानंतर लगेच हळद टाकून घेतली आणि त्याला असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर लगेच मी जे आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं होतं ते वाटण मी यामध्ये घालून घेते. आता या वाटणाला पण मी कांद्यासोबत असं 2-4 मिनिट मस्त असं परतून घेते आणि हे वाटण खाली लागू नये म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी पण टाकून घेणार आहे. जास्त नाही पण इथे थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि परत एकदा याला मी मिक्स करून घेतलं. आता याला मी 2 ते 3 मिनिट असं शिजून देणार आहे. त्यानंतर लगेच मी धुवून घेतलेले तांदूळ यामध्ये टाकून घेतले आणि याला पण एकदा असं मिक्स करून घेते. मिक्सरच्या भांड्यात जे वाटण केलं होतं तर त्या भांड्यात थोडासा मसाला राहिला होता. म्हणून मी पण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते पण ह्या कुकरमध्ये टाकून घेतलं. त्यानंतर अजून भात शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी मी यामध्ये टाकून घेतलं आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं. माझ्याकडून प्रत्येक पदार्थ आळणीच होतो कारण मी मीठच कमी टाकत असते. त्यानंतर वरून मी थोडंसं इथे तूप पण टाकून घेणार होते, जे की खाताना या तुपाचा वास पण खूप भारी येतो. जे वाटण केलं होतं त्या वाटणाने या पाण्याला पण मस्त असा कलर आलेला आहे. आता भात इथे फक्त 10 मिनिटात तयार होणार आहे. लगेच मी कुकरचं झाकण लावून घेतलं आणि याच्या मी 4 शिट्ट्या करून घेते. अगदी कुकरच्या 4 शिट्ट्यामध्ये इथे हिरव्या वाटणातला मसाले भात तयार झालेला आहे. ही रेसिपी मी पहिल्यांदाच ट्राय केली होती पण सक्सेस झाली होती. आता याचा सुगंध पण एवढा भारी येत होता ना, लगेच मला इथे भात काढून घेतला खायला. अगदी 10 ते 15 मिनिटातच तयार होणारा मसाले भात इथे तयार झाला आहे आणि तुम्हाला पण ही रेसिपी नक्कीच आवडली असेल. तुम्ही पण ट्राय करा. तर इकडे मी मसाले भातासोबत मला लोणचं पण घेतलं होतं खायला, जे की मला खूप आवडतं. तर पाहू शकता भाताला कलर पण एकदम मस्त आला होता. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आपले 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.